नागपूर जिल्ह्यातील 15 नगर परिषद आणि 12 नगर पंचायतींसाठी निवडणुका पार पडणार आहेत। भाजपने स्वबळावर लढण्याचा नारा देत ताकद वाढवली आहे, तर महाविकास आघाडीबाबत काँग्रेसचं मौन अजूनही कायम आहे। या उलट शरद पवारांची राष्ट्रवादी तिसरी आघाडी करण्याची चर्चा असून यामुळे आता राजकीय तापमान तापायला सुरुवात झाली। पाहुयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। निवडणुकीआधी नागपुरात राजकीय तापमान वाढलं। स्वबळ, युती आणि तिसऱ्या आघाडीची चर्चा। महाविकास आघाडी आणि महायुतीला आणखीन एक स्पर्धक। नागपूर जिल्ह्यात 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायत निवडणुकांमध्ये सातत्याने स्वबळावर ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय। काँग्रेस अजूनही खुलासा करत नाहीये, तर अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्रपणे उतरण्याचा विचार करते आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांमध्ये अजूनही एकत्र येण्याचा निर्णय झालेला नाहीये। उमेदवारी अर्ज फक्त 3 दिवसात दाखल करण्याची मुदत आहे आणि त्यामुळे सर्व पक्ष गतीने काम करतायत। भाजप बरोबर करायची नाही, अजितदादांच्या बरोबर करायची नाही, शिंदेंच्या बरोबर करायची नाही, पण जेवढे आहेत बीएसपी असेल, वंचित असेल किंवा मनसे असेल, हे जरी महाविकास आघाडीमध्ये नसले तरी त्यांच्याबरोबर युती करायला हरकत नाही, अशी आमची भूमिका आहे। अजूनपर्यंत महाविकास आघाडीचा जो मोठा बहु आमच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाकडून अजूनही आम्हाला कुठल्या प्रकारचं आमंत्रण कॉल आलेला नाही। त्यामुळे त्यांना आमच्यासोबत आघाडी करायची आहे की नाही या संदर्भात काँग्रेसची कुठेही भूमिका आम्हाला स्पष्ट दिसत नाही। त्यामुळे आता आम्ही त्यांची फार वाट न बघता काँग्रेस पक्षाला वगळून इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन तिसरी आघाडी तयार करून या निवडणुका लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत। चंद्रपूर जिल्ह्यातही भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। काँग्रेसने विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांना एकत्र आणत घेतलेल्या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, तर मित्रपक्षांसोबत आघाडीची चर्चा सुरू असून शेतकरी संघटना सोबत आल्यास काँग्रेसला बळ मिळू शकतं। दुसरीकडे भाजपकडे 5 आमदारांची ताकद असून मुनगंटीवार यांची अनुभवी नेतृत्वाची जमेची बाजू आहे। मात्र उमेदवारीवरून नाराजी आणि वाढती गटबाजी हा भाजपच्या समोरचा मोठा पेच आहे। तिकडे भंडारा जिल्ह्यात भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली या नगर परिषदेच्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे, तर या रस्सीखेचमध्ये कोण बाजी मारणार आणि कुणाची सत्ता नगर परिषदेमध्ये येणार याकडे भंडाऱ्यातील जनतेचं लक्ष लागलंय। गेल्या वेळचं चित्र जर आपण पाहिलं तर भंडारा नगर परिषदमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या आहे 33। त्यापैकी भाजपकडे 15 जागा होत्या, काँग्रेसकडे 3, अपक्षांकडे 4, राष्ट्रवादीकडे 11, तर भाजपचे नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून आलेले होते। पवनी नगर परिषदेचा इतिहास आपण पाहिला तर एकूण नगरसेवक संख्या आहे 17। निवडून आलेल्या होत्या काँग्रेसच्या 5 जागा, शिवसेना 1 जागा, भाजप 2, राष्ट्रवादी 3 जागा, अपक्ष 6 जागा। जनतेच्या साथीने नगराध्यक्षपदी भाजप प्रणित अपक्ष उमेदवार होता। साकोली नगर परिषदेमध्ये एकूण नगरसेवक संख्या आहे 17। गेल्या वेळेचा विचार केला तर भाजपकडे 11 जागा होत्या, राष्ट्रवादीकडे 1 जागा, काँग्रेसकडे 1 जागा, अपक्षांकडे 4 जागा। थेट जनतेमधून भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेले होते। तुमसर नगर परिषदेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या 23 आहे, पैकी काँग्रेसकडे होत्या 3 जागा, भाजपकडे 15, राष्ट्रवादीकडे 2, अपक्ष 1। भाजपचे नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून आले होते। आम्हाला तो अंदाज होता की ते स्वबळावर करतील, म्हणून आम्ही पण आमची तयारी स्वबळावर केलेली आहे आणि भंडारा गोंदियामध्ये आम्ही पण सगळ्या स्वबळावरची तयारी करतोय। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही निर्णय घेतलाय की कोणत्या प्रकारची युती कोणत्याही महायुतीच्या घटक पक्षांसोबत करायची नाही, स्वबळावर या निवडणूक लढायच्या। गडचिरोली जिल्ह्यात 3 नगर परिषदेमधील निवडणुका असून भाजपनं एकला चलोरेचा सूर लावलाय। इच्छुकांची भाऊगर्दी पाहता भाजपनं सर्व जागी आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे। तिन्ही नगर परिषदांमध्ये हॅट्रिक मारल्यानंतर भाजपचा विश्वास अधिक घट्ट झालाय, तर दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेनं गडचिरोली नगर परिषदेमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे। दरम्यान महाविकास आघाडी प्रमुख 3 घटक पक्षांना एकत्र घेऊन लढणार आहे। मात्र आंबेडकरी पक्षांनी एकत्र येऊन परिवर्तन पॅनलच्या बॅनरखाली आपली वेगळी चूल मांडल्यानं महाविकास आघाडीला याचा काहीसा फटका बसण्याची शक्यता आहे।
जनतेच्या प्रश्नाची जाणीव आहे का, शहर विकासाचा दृष्टिकोन त्याच्याजवळ आहे का, त्याला समाजाप्रती त्याच्या संवेदना आहेत का, या सर्व बाबीचा विचार करून आम्ही उमेदवारी देतो आहोत. पक्षाकडे युवक आकृष्ट व्हावे त्याकरता प्रयत्न आमचा राहील की युवकांनाही संधी मिळावी, हाही माझा स्वतःचा वैयक्तिक प्रयत्न राहील. वर्धा जिल्ह्यात 6 नगरपरिषद निवडणुका असून अजून कोणत्याही पक्षाने युती जाहीर केली नाहीये. मात्र उमेदवारांची तयारी पूर्ण झाली असल्याची पक्षाच्या वरिष्ठांनी माहिती दिली आहे. तर अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाणार आहे. आम्ही वारंवार प्रस्ताव पाठवले, त्यानंतर माननीय पालकमंत्री महोदयाशी सुद्धा भेट झाली, या विषयावर चर्चा झाली. आमची एक छोटीशी मागणी होती, 7 जागा आमच्याकडे सोडाव्या, बाकी 33+ नगराध्यक्ष आपण लढावा, परंतु त्यांनी नकार दर्शवला. त्याच्यामुळे आम्हाला आता स्वबळाची तयारी करावी लागत आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये स्थानिक निवडणुकांमध्ये सत्तेसाठी गटबाजी, युती आणि स्वबळाचा संघर्ष रंगत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्ष अद्याप अंतिम निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहे. तर तिकडे निवडणुकीची तयारी सुरू असून मतदारांमध्ये आता उत्साह दिसून येतोय. ज्ञानेश्वर पवार सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.